कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे कावेरी विद्याने बनवलेली साडी लावून बघते आणि म्हणते, तुमच्या बनवलेल्या साड्या आणि माझे मार्केटिंग स्किल्स म्हणजे बिझनेस सक्सेसफुलच होणार असं म्हणतात इथे यश. तर आता इथे सुलक्षणा पाठीमागून येते आणि कावेरीने जी साडी लावलेली असते ती घेते आणि फाडते. तर आता इथे सुलक्षणा खूप चिडलेली असते आणि म्हणते, ह्या घरात ज्या ज्या वेळेला ह्या घरातल्या मुली सुना बिझनेससाठी बाहेर पडल्या ना, तेव्हा तेव्हा या घराचं वाटोळच झालंय असं म्हणून आता ती साडी फाडून खाली फेकते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. तर आता इथे हे बघून विद्याला खूप रडायला येतं. कावेरीला पण खूप मोठा शॉक बसलेला असतो बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, हो ना यश असं म्हणून विचारते आता सुलक्षणा यशला. तर आता इथे कावेरी म्हणते, मा जर मी घर आणि बिझनेस दोन्हीही चालवून दाखवलं तर असं म्हणते आता इथे कावेरी सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा अजून चिडते आणि म्हणते, पण ह्यात जर कमी पडलीस तर त्या साड्या तुझ्या स्वप्नांबरोबर जाळून टाकेन असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी पडलेली जी साडी असते विद्याने बनवलेली ती आपल्या हातामध्ये घेते आणि गाठ बांधते आता ती त्या फाटलेल्या कापडांना. मंजूर असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता हा जो प्रोमो आहे 3 आणि 4 नोव्हेंबरच्या एपिसोडच्या वेळेला दाखवला जाईल बघा प्रेक्षक हो. आणि खूप इंटरेस्टिंग असा हा प्रोमो दाखवलेला आहे. म्हणजे या प्रोमोप्रमाणे हे सिद्ध झालेलं आहे की आता कावेरी आणि विद्या हे दोघेही बिझनेस चालू केलेले आहेत आणि आता पैसे कमवण्यासाठी विद्या हे सगळं करते बघा प्रेक्षक हो. कारण तिला अमृता सारखं सारखं खालीपणा दाखवत असते, तुझा नवरा काय कमवत नाही म्हणत असते आणि त्या अनुला सारखं सारखं तू गरीब आहेस म्हणून हिनवत असते. म्हणून विद्याने हे पाऊल उचललेलं असतं. तर आता तिची मदत करण्यासाठी कावेरीने पण आपले मार्केटिंग स्किल्स दाखवण्यासाठी उपयोग करते. म्हणजे कावेरीचं MBA झालेलं असतं मार्केटिंगमध्ये, त्यामुळे आता ती विद्याला प्रेक्षक हो हेल्प करत असते तिचा बिझनेस मोठं करण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश आलेला असतो आणि म्हटलेला असतो, म्हणजे तुमचा बिझनेस सक्सेसफुल होणार. तर तेवढ्यातच आता सुलक्षणा हे सगळं ऐकलेली असते आणि आता ती बनवलेली जी साड्या असते विद्याने ती फाडते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. तर आता ह्या सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो इथे जरा बिंडोकच दाखवलंय. म्हणजे आता इथे विद्याचा नवरा काही कमवत नाही, कमी कमी कमवतो, तर मग आता त्या बाईला तरी करायलाच लागणार ना काहीतरी. म्हणजे ही जी कसं आहे मुलं आहेत, श्रीमंत आहे म्हणजे सुलक्षणाची फॅमिली, त्यांच्या घरातल्या सुनांना काही गरज नाही. पण आता इथे हा जो संदीप असतो म्हणजेच पौर्णिमाचा मुलगा, त्याची तेवढी काही कमाई नसते बघा प्रेक्षक हो. आणि विद्याला आणि त्या पौर्णिमाला पण नोकरानीसारखंच वागवत असते ना सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणाला याच्यामध्ये बोलण्याची काही गरजच नाही खरं तर, कारण ना तर ती त्याची सून आहे ना काही. तर आता तो सर्वस्वी विषय पौर्णिमाचा असतो, पण हा सुलक्षणाला बिंडोकपणा दाखवायला आवडतो. त्यामुळे आता ती बघा प्रेक्षक हो विद्याला टार्गेट करणार आहे आणि कावेरीला पण टार्गेट करणार आहे. आणि त्या अमृताला काही केलं तरी काय म्हणणार नाही सुलक्षणा. पण आता ह्या दोघींना खूप मोठं आव्हान दिलंय ह्या सुलक्षणाने बघा प्रेक्षक हो. आणि असंही म्हटलं आहे की या घरातल्या मुली बाहेर जाऊन नोकरी करू शकत नाहीत, काम करू शकत नाहीत. कारण दरवेळेला जेव्हा ते गेले तेव्हा त्या घरावर संकटच कोसळलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, हो ना यश. तर आता तिला हे सांगायचं असतं सुलक्षणाला की बघा प्रेक्षक हो मागच्या एपिसोड्समध्ये दाखवलंय की यशची जी आई असते ती लॉयर असते आणि ती काम करत असते आणि मग त्याची एक लहान बहीण सुद्धा असते आणि तिची लहान बहीण खूप लहान असते आणि तिला काय कळत नसतं आणि खेळता खेळता रस्त्यावर जाते आणि डायरेक्ट कारगाडीच्या खाली गेल्यामुळे तिचा मृत्यू झालेला असतो. आणि त्या दिवसापासून तिला घराबाहेर काढलेलं असतं म्हणजे सुलक्षणाच्या भावाने. आणि त्यानंतर सुलक्षणाने यशला अडॉप्ट केलेलं असतं कारण त्याच्या आईचं लक्ष नसतं तिच्या मुलांवरती म्हणून. तर आता इथे यशची आई कोण आहे, कुठे आहे हे कुठेच दाखवलेलं नाही आहे बघा प्रेक्षक हो. फ्युचरमध्ये तिची एंट्री नक्कीच दाखवतील. पण ही गोष्ट मात्र नक्की आहे की आता इथे यशला मुद्दाम विचारते सुलक्षणा, कारण त्याला आठवण यावी की त्याच्या बालपणी काय गोष्ट घडली आहे ह्यामुळे म्हणून. आणि सुलक्षणाचं हेच मत आहे की बायकाने फक्त संस्कार करावे आपल्या मुलांवरती आणि घरादाराकडे बघावं आणि घराबाहेर जाऊ नये आणि आपल्या मुलांना प्रेम द्यावं, संस्कार द्यावं. तर तिचे विचार खूप मागासलेले आहेत बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे आत्ताच्या काळामध्ये मुलांची जबाबदारी हे दोघे मिळून घेतात 50-50 आई-बाबा. पण आता इथे या सीरियलमध्ये असं दाखवलेलं आहे की मुलांची जी जबाबदारी फक्त बाईची असते असं दाखवलं बघा प्रेक्षक. आणि सुलक्षणा तर तिचा नवरा श्रीमंत असतो ती गोष्ट वेगळी आहे. पण जर नवराच तेवढा पैसे कमवत नसेल तर घर कसं भागणार? बायकांना काम करावंच लागणार. तर ह्या सिरियलमध्ये हेच दाखवलंय बघा प्रेक्षक. ह्या बिंडोक सुलक्षणाचे विचार म्हणजे जे काही 50-60 वर्ष आधीचे होते ते दाखवले आणि ही बाई त्याच विचारांमुळे आपल्या सुनांना त्रास
विश्वास येत असते आणि मुलांवर तर तिचा आंधळा विश्वासच असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे 3 ते 4 नोव्हेंबरमध्ये हा इंटरेस्टिंग भाग येणार आहे आणि सुलक्षणा दिवसेंदिवस खूपच बिनडोक वागायला लागली आहे बघा प्रेक्षक हो. आणि अमृताच्या तर आधीने गेलेली आहे ही बाई. त्यामुळे प्रेक्षक हो जरा कंटाळा तर येतोय सिरियल बघायला आणि आता इथे ह्याची वेळ सुद्धा 11 वाजता केलेली आहे कारण TRPचा प्रॉब्लेम झाल्यामुळे. कारण बघा ही सिरियल प्रेक्षक हो आता टॉपला होती सिरियल, टॉप 3 मध्ये होती. पण चूक काय केली माहिती आहे या सिरियलवाल्यांनी, ह्या लोकांनी, की पहिला जे दाखवलं ना कावेरी आणि उदय आणि काऊचं ते जास्त दिवस दाखवलं. म्हणजे लोकांना ना ते लोकं आवडले नाहीत. ते उदय, काऊ वगैरे आवडायचे नाहीत. यश आणि कावेरी जेव्हापासून आलेत ना, तेव्हापासून लोकांना सीरियल आवडतं. तर हे सीरियलमध्ये खूप मोठी चूक हीच होती बघा प्रेक्षक हो, की कावेरीचा जो तो ॲक्सिडेंटवाला सीन होता ना आणि त्याच्यानंतर जी स्टोरी बदलली त्याच्यासाठी त्यांनी खूप जास्त दिवस घेतलेत बघा प्रेक्षक हो. त्या वेळेला जर ह्यांनी जरा लवकर संपवलं असतं, तिने ॲक्सिडेंट पहिला दाखवला असता ना, तर या सीरियलला खूप मोठा हे असला असता फॅन बेस. पण आता फॅन बेस कमी असल्यामुळे त्याला लवकर TRP वाढली नाही. आत्ता TRP वाढले. पण बघा प्रेक्षक हो, तू ही रे माझा मितवा, त्यांना वाटतंय की ते जास्त TRP घेतील प्राईम टाईमवरती. पण प्रेक्षक हो, तू रे मितवाचा पण जो फॅन बेस आहे, तो जास्त अशामुळे आहे कारण 10:30 वाजताचा जो टाईम आहे, तो प्राईम आहे ॲक्चुअली. 8 पेक्षा 10:30 ची सीरियल जास्त चालतात. जर आता इथे 8 वाजता हे सीरियल आलं ना, तू हिरे मीच विधवा, त्याचं पण TRP कमी होणार आणि आता इथे हे 11 वाजता लागणार, कोण होतीस तू, काय झालीस तू, तर त्याचा TRP तर किती कमी होईल बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे 11 वाजता तर कुणी नसतंच. म्हणजे विशेषतः लोकं 11 वाजता टीव्ही बघतच नाहीत. युजुअली लोकं त्यावेळेला चिल करतात, झोपलेले असतात मॅक्सिमम लोकं. 11 वाजता खूप वेळ होतो. तर त्यामुळे बघा प्रेक्षक हो, कोण होतीस तू, काय झालीस तू, चं सीरियल खूप छान चाललेलं होतं आता TRPच्या दृष्टीने. पण आता इथे हा टाईम स्लॉट चेंज केल्यामुळे बघू पुढच्या आठवड्यामध्ये काय TRP असेल या सीरियलची आणि कळेलच मग पुढे काय होईल ते. कारण आता 11च्या स्लॉटमध्ये पण फ्लॉप गेली मालिका, तर मग बंद करतील कोण होतीस तू, काय झालीस तू. आणि आता इथे तू ही रे माझा मितवा मला जरा आवडत नाही ते सीरियल. तुम्हाला पण कसं वाटतं ते सीरियल कमेंट करून नक्की सांगा. मला ते सीरियल जरा ओव्हर वाटतं. ॲक्टिंग जरा ओव्हर वाटते त्या ॲक्टरची. तर बघा प्रेक्षक हो, असेच नवीन-नवीन प्रोमोसाठी, अपडेटसाठी आणि नवीन-नवीन सीरियलच्या एपिसोड्स बघायचे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की फॉलो करा. म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर प्रेक्षक हो आणि काहीतरी फीडबॅक द्यायचे असतील आमच्या ह्या चॅनलसाठी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडती जोडी कोणती वाटते? कोण होतीस तू, काय झालीस तू मध्ये? तुम्हाला कावेरी आणि यशची जोडी आवडते की उदय आणि अमृताची? ती सुद्धा कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला अजून कोणते कोणते सीरियल्स आवडतात आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स घ्यायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्याचे पण अपडेट्स द्यायला सुरुवात करू. आणि 3 आणि 4 नोव्हेंबरच्या वेळेला आमच्या ह्या चॅनलवरती एपिसोड बघायला विसरू नका. कारण लवकरात लवकर आम्ही ते एपिसोड्स अपडेट करतो. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.